बघा, आता सार्वजनिक वित्त जे आहे ना, ते टॉपिक आपल्याला स्टेट बोर्डच्या पुस्तकात पण आहे. त्याच्यामध्ये ही आकृती किंवा हा चार्ट दिलेला अपलोड चार्ट आपल्याला बऱ्यापैकी सगळं त्याच्यामध्ये कव्हर होत आहे. सार्वजनिक खर्च, सार्वजनिक उत्पन्न हा एक पार्ट आहे. खर्चामध्ये काय असेल तर महसुली खर्च, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, त्यानंतर कॅपिटल एक्सपेंडिचर, डेव्हलपमेंट आणि नॉन डेव्हलपमेंट. आता उत्पन्नामध्ये कर आणि करेक्टर हे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत परत. कर्जामध्ये पण इंटरनल आणि एक्सटर्नल असे दोन टाईपचे डेप्ट असतात. आणि राज्याचं वित्तीय धोरण एक वेगळे पार्ट आहे आणि फायनान्शियल ऍडमिनिस्ट्रेशन हा वेगळा पार्ट आहे. फायनान्शियल ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये बजेट वगैरे सगळं येतं. प्लॅनिंग बजेट हे सगळं फायनान्शियल ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जाणार आहे. तर राजकोषीय धोरण म्हणजे काय ते आपण बघितलेलं आहे. त्याची डेफिनेशन लक्षात ठेवणं गरजेचं आहे. उत्पन्न, उत्पादन आणि रोजगाराच्या संधीमध्ये आवश्यक परिणाम म्हणजे पॉझिटिव्ह इफेक्ट कोणामध्ये वाढवायचे, राष्ट्रीय उत्पन्न नॅशनल इन्कम, त्याच्यानंतर जे प्रोडक्शन आहे आपलं आणि रोजगार ह्याच्यामध्ये आवश्यक परिणाम घडवून आणायचे आणि अनावश्यक परिणाम दूर करायचे. आता फिजिकल पॉलिसी जास्त कुठे इफेक्टिव्ह असते ज्यावेळेस मॉनिटरी पॉलिसी वर्क करत नाही जास्त, त्यावेळेस फिजिकल पॉलिसी वर्क करावं. पण मी फिजिकल पॉलिसी लॉंग टर्म इफेक्ट करते. लॉंग टर्म जर काय त्रुटी असतील तर त्यावेळेस आपल्याला राजकोषीय धोरणाचा आधार घ्यावा लागतो. जर शॉर्ट टर्म काय चेंजेस करायचे असतील तर मॉनिटरी पॉलिसी तिथे कामाला येते. तर दोघांची कामं सारखेच आहेत. फिजिकल पॉलिसी असेल किंवा मॉनिटरी पॉलिसी असेल, दोघांचं जे उद्देश आहे तो सारखाच आहे. त्यासाठी शासकीय जमा आणि खर्च संबंधात जे सरकारचं धोरण असतं त्याला राजकोषीय धोरण म्हणतात. बजेट हा फायनान्शियल ऍडमिनिस्ट्रेशनचा पार्ट आहे. म्हणजे बजेटच्या थ्रू आपण फिजिकल पॉलिसी यशस्वी करू शकतो किंवा फिजिकल पॉलिसी मांडण्याचं काम आपण बजेट मधनं करतो. आता त्याचे उद्दिष्ट काय तर सगळ्यात आधी काय तर जे भांडवलाची कमतरता दूर करणे आणि खर्चाला पैसे उपलब्ध करून देणे, त्यासोबतच आर्थिक वाढीस चालना देणे, उत्पन्नाची संपत्तीतील विषमता कमी करणे. हे कसं करणार आपण? पुरोगामी कर व्यवस्था लावून, प्रोग्रेसिव्ह टॅक्स सिस्टीम लावून, म्हणजे जे श्रीमंत आहेत त्यांना जास्त कर, गरीब आहेत त्यांना कमी कर. त्यानंतर रोजगार निर्मिती करणे, हे दोन्हीकडे पण आहे. आरबीआयचं पण उद्दिष्ट आहे आणि फिजिकल पॉलिसी म्हणजे मॉनिटरी पॉलिसीचं पण उद्दिष्ट काय रोजगाराची निर्मिती करणे आणि फिजिकल पॉलिसीचं पण उद्दिष्ट काय रोजगाराची निर्मिती करणे. हे लक्षात ठेवा. वस्तू आणि किंमतीच्या मध्ये स्थिरता आणणे. मॉनिटरी पॉलिसीचा पण सेम उद्देश आहे आणि फिजिकल पॉलिसीचं पण तेच आहे. इकॉनॉमिक स्टॅबिलिटी आणि महागाई नियंत्रणात आणणे म्हणजे वस्तूची किमती नियंत्रित करणे. त्यासोबत शाश्वत सामाजिक आणि आर्थिक विकास साध्य करणे हे इम्पॉर्टंट आहे. हे एक्स्ट्रा हे लक्षात ठेवा. शाश्वत सामाजिक आणि आर्थिक विकास. आता मेरिट गुड आणि पब्लिक गुड हे कोणी मांडलंय? मॅस ग्रेव्हन. मॅस ग्रेव्हन. आता बघा, रोड आहे, सरकार बऱ्याचशा गोष्टी मोफत उपलब्ध करून देते. त्याच्यामध्ये मेरिट गुड आणि पब्लिक गुड हे दोन टाईपचे आहेत. आता मेरिट गुड्स कोणते आहेत तर शाळा सारखे असतील. आता यात सोपं उदाहरण आहे. शाळा कसं सरकार पण स्थापन करतं, प्रायव्हेट जे असतील ते पण स्थापन करतात. आता सार्वजनिक वस्तू मॅस ग्रोन ज्यावेळेस सांगितलं होतं ना त्यावेळेपर्यंत सरकार स्थापन करत होतं. आता अदानी सारखे लोक पोर्ट स्थापन करतात, विमानतळ अदानीकडे आहेत. काही दिवसांनी रेल्वे अंबानीने घेतलेले असेल. आता त्यांनी मेट्रो वगैरे सुरू केलंय किंवा रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंटचं काम त्यांच्याकडे गेलंय. पण त्यावेळेसचा त्यांचा विचार आहे. पब्लिक गुड असतात ते सहसा सरकार स्थापन करतं. पण आजच्या कंडिशन मध्ये जर बघितलं ना तर पीपीपी तत्वावर सुद्धा रोड बांधलेले आहेत, पोर्ट बांधलेले आहेत किंवा प्रायव्हेट आता विमानतळ सुद्धा आहेत. लखनौ सारखे विमानतळ वगैरे अदानी पोर्टला वगैरे दिलेत आपण डेव्हलपमेंट करायला. तर सहसा सार्वजनिक वस्तू जे असतात ते सरकार पुरवतं. त्याचं मार्जिनल जे कॉस्ट आहे तो झिरो आहे. जे रोड असेल किंवा लाईट असेल तर ते सगळ्यांना कुणाला टाळणं अशक्य आहे आणि किती जरी लोक वाढले तर त्यांना सारखाच खर्च येतो. मात्र मेरिट गुड आहेत, जसं लोक वाढतील तसं त्याचा खर्च वाढणार आहे. मेरिट गुड मध्ये जास्त स्पर्धा असते, पब्लिक गुड मध्ये स्पर्धा कमी असते. आणि आपण काही जणांना मेरिट गुड घेण्यासाठी रिस्ट्रिक्ट करू शकतो पण पब्लिक गुडला रिस्ट्रिक्ट करणं अवघड आहे. तर हे फक्त थोडंफार लक्षात ठेवा. मॅस ग्रेव तो अर्थतज्ञ तो पण त्यात महत्वाचा आहे. आता अर्थसंकल्पाची उत्क्रांती हे आता गोष्टीसारखं आहे. भारताचा पहिला अर्थसंकल्प ते षण्मुखम शेट्टीने स्थापन जाहीर केला होता किंवा सादर केला होता. त्याच्या आधी ज्यावेळेस म्हणजे स्वातंत्र्याच्या आधी 1860 ला कोणी सादर केला होता? जेम्स विल्सन. हे आपले अर्थ
म्हणजे गव्हर्नरचं जे काउन्सिल होतं त्याच्यामध्ये अर्थसदस्य होते. विल्सन यांनी अर्थसंकल्प सुरुवातीला सादर केलं होतं. त्याच्यानंतर पुढं षण्मुखम शेट्टी आहेत, त्यांनी 26 नोव्हेंबर 1947 ला पहिला स्वतंत्र भारताचा अर्थसंकल्प सादर केला. मात्र ज्यावेळेस आपण रिपब्लिक झालो 26 जानेवारी नंतरचा 28 फेब्रुवारी 1950 ला जॉन मताईनं सादर केला. प्रजासत्ताक भारत जर विचारला रिपब्लिक इंडिया तर जॉन मताई, आणि आफ्टर इंडिपेंडन्स जर विचारलं तर काय षण्मुखम शेट्टी. एवढंच फक्त लक्षात ठेवायचं. त्यानंतर ज्यावेळेस आता तो तात्पुरतं सरकार त्यावेळेस होतं. गोवा मानवणकर हे अध्यक्ष असायचे. आपले नेहरू होते ते तात्पुरते पंतप्रधान होते. आणि त्यावेळेस रिपब्लिक भारताचा मत याने सादर केला होता. मात्र सी.डी. देशमुख ज्यावेळेस निवडणुका झाल्या, आता ते 52च्या निवडणुका म्हटल्या जातात, त्या निवडणुका नोव्हेंबर पासून सुरू झाल्या होत्या. त्यावेळेस अशा पेट्या ठेवल्या होत्या डायरेक्ट. त्या पक्षाची पेटी असायची, त्या पक्षाच्या पेटीत जाऊन ती चिठ्ठी टाकायची. आणि असं ते मोठं एक विस्तार मोठा होता. शिकलेले लोक फक्त 15% होते आणि मताधिकार पण लिमिटेड होता. मात्र त्या निवडणुका ते मॅनेज करणं अवघड असल्यामुळे 6-7 महिने चालल्या. त्याच्या निकालानंतर 23 मे 1952 ला निवडून आलेलं पहिलं लोकनियुक्त सरकार त्याचा अर्थसंकल्प सी.डी. देशमुख यांनी मांडला. पुढच्या काळात संयुक्त महाराष्ट्र चळवळीवर त्यांचे मतभेद झाले आणि त्यांनी राजीनामा दिला. पण त्याच्या आधी सी.डी. देशमुख यांनी 1952 ला पहिला अर्थसंकल्प मांडला होता. सगळ्यात जास्त अर्थसंकल्प मोरारजी देसाईने मांडलेला आहे. किती वेळा? 10 वेळा. 8 वार्षिक आणि 2 मध्यावधी. त्यानंतर आधी कसं असायचं की तिकडं साहेबांचा अर्थसंकल्प व्हायचा ब्रिटनमध्ये आणि आपण संध्याकाळी मांडायचो. ते गुलामगिरीचं प्रतीक होतं. आज आपण इंडिया नाव सुद्धा बदलायला तयार. तर हे नाव तर ह्या गोष्टी तर बदलायलाच पाहिजे होत्या. प्रथा परंपराचे ब्रिटिशांना चिटकून आलेले. तर यशवंत सिन्हा त्यावेळेसचे वाजपेयी सरकारचे मंत्री होते. त्यांनी 2001 मध्ये 28 फेब्रुवारी 2001 मध्ये सकाळी 11 वाजता तो बजेट मांडला होता. टाइम चेंज केला होता. त्यावेळेस संध्याकाळी मांडायचं तर ते सकाळी मांडला होता. फेब्रुवारीच्या पहिल्या दिवशी अर्थसंकल्प सादर करायला सुरुवात झाली, कारण वोट अँड अकाउंट ची गरज लागूच नाही. त्यासाठी मग आधीच करायचं आणि 31 मार्च पर्यंत सगळ्या ज्या अनुदानाच्या मागण्या त्या मंजूर करून घ्यायच्या. 2 महिन्याचा कालावधी मिळते ना. त्यामुळं 1 फेब्रुवारी 2017 पासून अरुण जेटली हे पहिले व्यक्ती ज्यांनी अर्थसंकल्प 28च्या ऐवजी 1 फेब्रुवारीला मांडायला सुरुवात केली. त्यानंतर पहिल्या महिला अर्थमंत्री कोण आहेत? निर्मला सीतारामन आहेत. ते पूर्ण वेळ कार्यभार असतात. त्याच्या आधी इंदिरा गांधींना त्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार असताना पंतप्रधान असताना तो बजेट मांडला होता. हे लक्षात ठेवा. 17-18 पासून 1 फेब्रुवारीला रेल्वेचा जो वेगळा बजेट होता तो बंद केला. सुरू कधी केला होता? 24 ला सुरू केला होता रेल्वेचा वेगळा बजेट. कारण रेल्वे मधला 60 म्हणजे 30-40% वाटा हा रेल्वेचा असायचा टोटल बजेटमध्ये. आता तो वाटा खूप कमी झालाय. आणि रेल्वेचं जे तुटीचा अर्थसंकल्प आहे तो मॅनेज करण्यासाठी रेल्वेला कर्ज घ्यावं लागतं आणि रेल्वे अजून जास्त अडचणी द्यायला येते. त्यामुळे आता 17-18 पासून तो मर्ज केलेला आहे. आता ह्यामध्ये काही गोष्टी आहेत. त्यामध्ये 73-74 मध्ये खूप जास्त तूट होती, कारण 72 ला दुष्काळ पडला होता. यशवंतराव चव्हाणने जो 73-74 मध्ये बजेट मांडला होता त्याला काळा अर्थसंकल्प असं म्हटलं जातं, ब्लॅक बजेट वगैरे. ह्याच्यावर प्रश्न आले तर येऊ शकतात. 1991 ला मनमोहन सिंग यांनी एलपीजी ला सुरुवात केली होती. त्यामुळं युपो इपो इपोकल ना इपोकल बजेट म्हणजे युगाचा नवीन आरंभ होतोय असं बजेट मांडला होता. ते पुस्तकात दिलेले ते तेवढं बघून घ्या. इंदिरा गांधीचं एक लक्षात ठेवा. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना 1970 ला त्याने बजेट मांडलेला आहे. आता बजेटचं कसं असतंय तर बजेट बघा, आता तुमच्यापैकी कोणाचं जर अकाउंट असेल शेअरचं किंवा ज्याला आपण ट्रेडिंगचं अकाउंट असेल तर तुम्हाला समजतंय की बजेटचा जास्त इम्पॅक्ट पडते, मार्केट खालीवर होऊ शकते. त्यामुळे बजेट तयार करणारे जे लोक असतात त्यांना गुप्त ठिकाणी नेऊन ठेवतात. त्याची जी माहिती आहे ती शेवटपर्यंत कोणाला दिली जात नाही. आणि एक आधीपासून सिस्टम आहे की त्याच्या आधी एक आपले अर्थमंत्री आहेत ते चमचा हलवायला तिकडे फोटो काढायला जातात. तिथं मोठ्या एका कढईमध्ये गाजराचा हलवा केला जातो. ते आधीपासून आता परंपरा चालत आलेली आहे. आदल्या दिवशी बजेट मांडणं. इथं फोटोमध्ये पण दिलेले आहेत. मोरारजी देसाईंना 10 आहेत, चिदंबरम 9 आहेत, प्रणव मुखर्जीने पण 9 आहेत, यशवंतराव चव्हाण 7, सी.डी. देशमुख 7. आता आयोग एवढं पुढे गेलंय की खालीलपैकी सर्वाधिक बजेट कोणी मांडलंय यानुसार कालानुक्रम संख्येच्या आधारावर उतरता क्रम लावा, चढता क्रम लावा असं विचारलं जाऊ शकते. कारण ह्याच्या आधी कुठल्या पंतप्रधानाने मुख्यमंत्री पद भूषवलं ह्याच्यावर सुद्धा प्रश्न आला होता GS2 मध्ये. त्यामुळं असा प्रश्न अजून विचारला जाऊ शकते. मनमोहन सिंग यांनी 6 वेळा, यशवंत सिन्हा यांनी 7 वेळा. हे लक्षात ठेवा.
आता यातले काही इंटरेस्टिंग माहिती आहे, एवढा फक्त फोटो काढून ठेवा तुम्ही, स्क्रीनशॉट काढून ठेवा ज्यावेळेस असेल ते. आणि आतापासून एक तुम्हाला एक एक्सरसाइज देतोय. तुमचं जे मोबाईल आहे, मोबाईल मध्ये फोल्डर करायचे, GS1, GS2, GS3 आणि GS4. इंग्लिश मराठीचा वोकॅब्युलरीसाठी केला तरी चालेल. GS1 च्या फोल्डर मध्ये काही इमेजेस ठेवायचे, असे पुस्तकाचे इमेजेस असतील वगैरे, किंवा असे जे महत्वाचे इमेजेस आहेत. तुम्ही ज्यावेळेस असं टाइमपास करता, कुठं बाहेर जाता, तुमच्याकडे पुस्तक नाही वाचायला, त्यावेळेस ते इमेजेस चालत राहायचे सारखं. ह्याच्यामुळे किमान तुमचे 10 मार्क वाढतील प्रत्येक विषयात. तर GS1, 2, 3, 4 मोबाईल मध्ये फोल्डर तयार करून ठेवा. हे असे काय, आता हे पण महत्वाचं, 1955 पर्यंत बजेट फक्त इंग्रजीत छापलं जात होतं. 65 मध्ये 65 पासून हिंदीतून बजेट छापायला सुरुवात झाली. आता 16-17चा मी तुम्हाला मग सांगितलंच, 17-18 पर्यंत, 17-18चा जो बजेट होता त्यावेळेस पासून आपण 1 फेब्रुवारीला सुरुवात केली होती, आणि त्यावेळेस रेल्वे बजेट सुद्धा त्यामध्ये मर्ज केला होता. आता बजेटचे टाईप बघूया आपण पुढं. आता बजेट शब्द वगैरे कुठून आला असले प्रश्न आपल्याला ते विचारणार नाहीत, मात्र ते फ्रेंच शब्दापासून आलेला आहे हे लक्षात ठेवा. मी बजेटमध्ये ही सगळी माहिती सांगितली तुम्हाला, आता टॅब न वगैरे आले, त्यामुळे ही तर रिपीट करायची गरज नाही. बजेटच्या लेक्चर मध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता बजेटचे टाईप बघा, एक असतं डेफिसिट बजेट, दुसरं असतं बॅलन्स्ड, आणि तिसरं असतं सरप्लस. बॅलन्स्ड म्हणजे काय, जेवढा खर्च आणि जेवढी जमा आहे ते इक्वल असणार. डेफिसिट बजेट आपण तुटीचा अर्थसंकल्प म्हणतो. सध्या आपण सादर करतोय ते जास्त करून कुठला सादर करतोय, तुटीचा अर्थसंकल्प सादर करतोय. 2-3% जी तूट आहे ती कर्ज घेऊन भागवतोय. आणि सरप्लस बजेट आपण कधी मांडलाय, तर इंग्रज मांडत होते त्या काळात. म्हणजे इकडं गोपाळकृष्ण गोखले बजेटवर भाषण करायचे, आणि त्या भाषणाला तिकडचे जे अर्थतज्ञ वगैरे बोलून घेत होते. इथले व्हाईसरॉय सुद्धा घाबरायचे. त्यावेळेस त्यांनी शिल्कीच्या अर्थसंकल्पावर टीका करणारं भाषण केलं होतं. ते पण त्यावेळेसच्या बरेच पेपर मधनं वगैरे गाजलं होतं. लोक भुकेने मरत असताना तुम्ही शिल्कीचा अर्थसंकल्प सादर करता, हे तुमच्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे, असं गोखलेने सांगितलं होतं. मात्र सरप्लस बजेटमध्ये काय असतं, जो जमा आहे ती खर्चापेक्षा जास्त असते, पैसे शिल्लक राहतात, त्याला सरप्लस बजेट असं म्हणतात. आता अर्थसंकल्पाचे प्रकार कोणते आहेत बघा. आणि ह्याच्यामुळे काय झालं, सरप्लस बजेट मांडत असल्यामुळं आपल्या सरकारच्या अकाउंटमध्ये कर्जापेक्षा जास्त शिल्लक होती. ज्यावेळेस इंग्रज सोडून गेले त्यावेळेस ते आपल्या कर्जात टाकून गेले नाहीत. आपल्याकडे ज्या गव्हर्नमेंट बदल होतात, म्हणजे भाजपचं गव्हर्नमेंट आलं तर म्हणतं काँग्रेसने कर्जाचं डोंगर उभा केलंय, काँग्रेस आलं तर म्हणतं भाजपनं कर्जाचं डोंगर उभा केलंय. मात्र ज्यावेळेस ब्रिटिश आपल्याला सोडून गेलते त्यावेळेस त्यांनी आपल्याकडे कर्ज उभा करण्यापेक्षा आपल्याला ते शिल्लक ठेवून गेलते सरकारला. पहिल्या योजनेचा खर्च त्या जमा झालेल्या पैशाने केला होता. ही गोष्ट ऐकली असेल ना, गांधीजी पण त्यावेळेस उपोषणाला बसले होते. पाकिस्तान आणि भारताची फाळणी झाल्यानंतर तिजोरीतले पैसे कसे वाटायचे वगैरे, तर त्यांनी शिल्लक ठेवली होती आपल्याकडे. हे तर सोप्या गोष्टी आहेत. आता 4 टाईपचे प्रकार आहेत. त्यामध्ये ट्रॅडिशनल बजेट आहे. ट्रॅडिशनल बजेटमध्ये काय असतं, तर किती खर्च करायचा मागे जसं ह्याच्यामध्ये असं काही ठरवलेलं नसतं, किंवा कुठले निकष ठेवलेले नसतात, टार्गेट नसतात. फक्त खर्च करायचं तर करायचा आहे. शिक्षणाला एवढे पैसे द्यायचे, आरोग्याला एवढे पैसे द्यायचे, पायाभूत सुविधाला एवढे द्यायचे, सामाजिक सेवाला द्यायचे, हे ट्रॅडिशनल बजेट आहे. त्याच्यामुळे काय बेनिफिट होतील, कुठल्या अटी ठेवलेले आहेत, कुठले टार्गेट आहेत, असं काहीच त्यामध्ये फिक्स नाही. त्याला आपण ट्रॅडिशनल म्हणतो. परफॉर्मन्स बजेट मध्ये काय महत्वाचं आहे, तर हुवर आणि बक या दोघांचं नाव लक्षात ठेवा. परफॉर्मन्स बजेट हे कन्सेप्ट कोणी मांडले, तर हुवर आणि बक यांनी मांडलेले आहे. आता ह्याची सुरुवात अमेरिकेत झाली होती. आता ह्याच्यामध्ये काय करायचं, तर टार्गेट ठेवलेले असतात, आउटपुट काय आलं पाहिजे. जसं आपण टार्गेट ठेवतो की मला, म्हणजे आता एवढी पानं वाचायची आणि मी आता वाचल्यानंतर या तासात एवढे पानं वाचाय, हे टार्गेट झालंय, ते परफॉर्मन्स बजेट झालंय. मला फक्त अभ्यासाला बसायचंय आणि मी एवढ्या वेळात अभ्यास करणार, हे झालं ट्रॅडिशनल बजेट. पानाचं जर टार्गेट ठेवलं तुम्ही, तसंच विहिरीचं वगैरे टार्गेट ठेवलं असेल तर त्याला काय म्हणतो आपण, 100 विहिरी बांधायचे, ते झालं परफॉर्मन्स बजेट. ते कुणी मांडलंय, हुवर आणि बक. नंतर झिरो बेस्ड बजेट. झिरो बेस्ड बजेट जे आहे त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीचा झिरो पासून विचार केला जातो. आता बघा, आपण समजा एखाद्या गोष्टीवर खर्च करतोय, गेल्या वर्षी केलाय म्हणून या वर्षी पुढे करायचा असं नाही. तर त्याची खरंच गरज आहे का, त्याचा शून्यापासून विचार करायचा, त्याला झिरो बेस्ड बजेट असं म्हणतात. पीटर पियर
हे महत्वाचे. टेक्सास इन्स्ट्रुमेंट या कंपनीत ते मॅनेजर होते आणि त्या कंपनीच्या हिशोबासाठी त्यांनी झिरो बेस बजेट वापरला. म्हणजे कंपनी समजा मागच्या वेळेस चहा पाण्यावर एवढं खर्च करत असेल, स्टेशनरीवर एवढं खर्च करत असेल, तर तो खर्च पुढच्या वेळेस करायचा का नाही ते शून्यापासून विचार करायचा. खरंच गरज आहे का त्याची, त्याच्यामुळे काय आउटपुट मिळतोय आणि ते करायचं का नाही या विषयापासून सुरुवात करतोय आपण. ट्रॅडिशनल आउटकम मध्ये काय करत होतो, मागच्या वर्षी केला तर यावर्षी किती करायचा, किती टार्गेट ठेवायचं, शून्यामध्ये करायचं का नाही विचार केला जातो. त्यामुळे सगळ्यात जास्त खर्च कपात त्याच्यामध्ये होते. आणि कॉस्ट बेनिफिट अनालिसिस असतं. कॉस्ट बेनिफिट आपण बघतो, म्हणजे किती खर्च केला आणि त्यापासून लाभ किती मिळतो, त्याला कॉस्ट बेनिफिट अनालिसिस हे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे झिरो बेस बजेटचं. जे पैसे टाकतोय त्यातनं आपल्याला आउटपुट किती मिळत आहे आणि खरंच त्याच्यामध्ये करायचं का. त्याच्यामुळे जे निरुपयोगी खर्च आहेत किंवा जे वाया जाणारे पैसे त्याला लगाम मिळते. आणि सगळ्यात जास्त चांगला वापर किंवा जे बेनिफिटचं मॅक्झिमायझेशन आहे ते लाभाचे महत्तमीकरण म्हणतो आपण. ते कशात होतं, झिरो बेस बजेटमध्ये होतं. भारतात सगळ्यात आधी 1983 मध्ये सायन्स आणि टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये सगळ्यात आधी ह्याचा वापर सुरू झाला होता. आता आपण आदेशात्मक आणि सूचकात्मक नियोजनाची सुरुवात कुठे केली होती, राजीव गांधीच्या काळात सायन्स टेक मध्येच केली होती. तसंच हा बजेट सुद्धा सगळ्यात आधी आपण सायन्स टेक डिपार्टमेंट मध्ये सुरुवात केली, हे लक्षात ठेवा. असा पण प्रश्न येऊ शकतो, कुठल्या डिपार्टमेंट मध्ये सुरुवात केली, झिरो बेस बजेट कुठल्या डिपार्टमेंट मध्ये सुरुवात केली, सायन्स अँड टेक डिपार्टमेंट मध्ये. इतर विभागामध्ये 1986 मध्ये शून्य आधारित अर्थसंकल्पाचा प्रायोगिक स्तरावर वापर सुरू करण्यात आला. 1986 मध्ये सर्व मंत्रालयाला सूचना दिल्या होत्या. त्याचे पडसाद 87-88 मध्ये पडले होते. मात्र महाराष्ट्र सरकार पहिलं राज्य आहे ज्यांनी 1986 ला सांगितलं होतं, मात्र 87-88 मध्ये ऍक्च्युली शून्य आधारित अर्थसंकल्पाचा वापर केला होता. महाराष्ट्रानंतर हे लक्षात ठेवा, युपी, एमपी आणि राजस्थान इथं असे प्रयोग झाले होते. महाराष्ट्रानंतर युपी, एमपी आणि राजस्थान. आउटकम बजेट म्हणजे काय, तर खर्च केल्यानंतर काय मिळाले. आता आपण विहिरी वगैरे बांधले असतील, पण त्याच्यामुळे किती आपली सिंचन क्षमता साध्य झाली. समजा आपण बाल विकासासाठी कोणता कार्यक्रम राबवला असला तर कुपोषणामुळे किती कुपोषण मृत्यू कमी झाले, IMR किती सुधारलाय, CMR किती सुधारलाय, हे आउटकम ज्यावेळेस बघतो त्यावेळेस त्याला आपण आउटकम बजेट म्हणतो. समजा एखादा खर्च आपण शिक्षणात केला असेल तर त्याच्यामध्ये लिटरसी किती सुधारलेली आहे, समजा आपला ड्रॉप आउट रेस किती कमी झाला, रेशो किती कमी झाला, हे सगळं आपण बघतो, तर ते आउटकम बजेटमध्ये येतं. एकदम सोपं आहे, ह्याच्यावर प्रश्न डायरेक्ट येणार नाहीत पण कन्सेप्ट बेस्ड येऊ शकतात. त्यामुळं कन्सेप्ट कळले तर विषय संपतो तिथं. आता आपण 2005-06 मध्ये आउटकम बजेट सादर केला होता. पी चिदंबरम यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात मोजता येण्यासारखी लक्ष वापरले होते. आता हा प्रश्न विचारून झालेला आहे आयोगाचा. 5-6 मध्ये आउटकम बजेट राबवला होता, हे लक्षात ठेवा. इथं 5-6 मध्ये वरच्या साईडला जेंडर बेस्ड आणि आउटकम दोन्ही 2005-06 मध्ये. जेंडर बेस्ड वर पण एक वेगळा प्रश्न येऊन गेलाय, कधी मांडला होता, आणि आउटकम बजेट कधी मांडला होता ह्याच्यावर पण आयोगाचा प्रश्न येऊन गेलेला आहे. तर दोन्ही कधी 2005-06 मध्ये मांडले होते. आता 2019-20 मध्ये एक महत्वाचा बदल केलेला आहे. आउटकम बजेट अंतर्गत वेगवेगळ्या सरकारी योजनांचे आउटकम फ्रेमवर्क सादर केले जाते. त्या फ्रेमवर्क मध्ये सगळं विवरणपत्र म्हणजे सगळं त्यामध्ये त्याचा आढावा घेतलेला असतो. आता पब्लिक फंड म्हणजे काय, आता त्याच्यामध्ये 266 आणि 267 हे मी पॉलिटी मध्ये वाचले असतील, हे कलम आहेत. त्यामध्ये कन्सोलिडेटेड फंड म्हणजे काय, तर यातनं एक पैसा सुद्धा काढायचा असेल तर संसदेची मान्यता लागते. आपल्या इथं आपण वोट अकाउंट घेतोय, अमेरिकेत ती पद्धत नाहीये. त्यामुळे अमेरिकेत जर बजेट मंजूर झालं नाही तर तिथे डायरेक्ट शटडाऊन करावं लागतं. आपल्याकडे आपण वोट अकाउंट घेतोय, 2 महिन्याचा आधीच ऍडव्हान्स घेऊन ठेवतोय. तर संचित निधीची उभारणी सरकारच्या कर महसूल, कर महसूल, कर्ज बाबती, कर्ज परतफेड आणि शासकीय उद्योगाचा नफा अग्रिम यातून केली जाते. सरकारचा जो येणारा सगळा पैसा आहे ते कुठे टाकणार आहेत आपण,
कन्सोलिडेटेड फंड मध्ये टाकणार आहेत. समजा तुमची येणारी पगार जर तुम्ही वडिलांकडे दिले तर परत मागे त्यांच्याकडनं घेताना विचारून घ्यावं लागतं ना. एखादे पैसे आहेत, समजा मित्राचे पैसे आहेत, तुम्ही वडिलांकडे देणार आहेत का, तुमच्याच खिशात ठेवणार आहेत, उद्या त्याला माघारी द्यायचे ना. तर त्याच पद्धतीने आता जो पुढचा आहे म्हणजे आता हे झालं कन्सोलिडेट, त्यानंतर पब्लिक फंड वगैरे त्याच्यामध्ये ते लोकांचेच पैसे आहेत पब्लिक अकाउंट, तर ते माघारी द्यायचे ते तुम्ही वडिलांना वगैरे देणार नाही. तसंच सरकार कन्सोलिडेट मध्ये नाही टाकणार आणि त्यांचा पैसाच नाही ना ते. कारण ह्याला जर परत खर्चाच असेल तर 114 नुसार खर्च करण्याची परवानगी मिळवण्यासाठी अप्रोप्रिएशन बिल मांडावं लागते. अप्रोप्रिएशन बिल जोपर्यंत मंजूर होत नाही तोपर्यंत एक पैसा सुद्धा त्यातनं खर्चायला सरकारला उपलब्ध होत नाही. त्यामुळं कन्सोलिडेटेड फंड संसदेच्या अधीन असतो, संसदात त्याचे कस्टडियन असते. मात्र पुढचा जो फंड आहे पब्लिक फंड वगैरे त्याला त्याच्यामध्ये ठेवतच नाही ते. राष्ट्रपतीने त्यानंतर स्वाक्षरी करते आणि अप्रोप्रिएशन बिलचं रूपांतर होऊन संचित निधीतून सरकारला पैसे मिळतात. म्हणजे बजेटचं मेन कामच काय, अप्रोप्रिएशन बिल संमत करून घेणे. 114 नुसार अप्रोप्रिएशन बिल संमत केल्यानंतर सरकारला पैसे उपलब्ध होतील आणि ते खर्च करतील. आता त्याच्यामध्ये काही फंड असतात ते चार्ज ऑन एक्सपेंडिचर असतील, त्याच्यावर मतदान केलं जात नाही किंवा ते संचित निधीवर असतात. त्यात राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभाचे सभापती, उपसभापती, एससीचे न्यायाधीश, कॅगचा पगार आणि भत्ता. यात कॅग महत्वाचे. सुप्रीम कोर्ट, लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती त्यामध्ये येणार आहेत. उपराष्ट्रपती म्हणजेच काय, तर राज्यसभेचे सभापती आहेत. उपराष्ट्रपतींना राज्यसभेचे सभापती म्हणूनच भत्ता मिळतो. असे खर्च संसदेत मांडला जातो, मात्र त्यावर मतदान घेतले जात नाही, हे लक्षात ठेवा. त्याला चार्ज एक्सपेंडिचर म्हणतात. जे मांडलं जातं मात्र त्याच्यावर मतदान घेतलं जात नाही. त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाचा समावेश नाही आहे. निवडणूक आयोगाचा जो हे आयुक्त आहे त्याला परत नोकरी पण करता येते सरकारच्या अंडर, त्याला कुठलेही निर्बंध नाहीत. आणि त्याला अशी वेगळी पात्रता पण सांगितली नाही. निवडणूक आयोगाचा कमिशनर व्हायचं असेल तर वेगळी पात्रता अशी काय त्याला नाहीये. रिटायर झाल्यानंतर तो सरकारच्या अंडर नोकरी पण करू शकतो आणि त्याचं जे पगार आहे ते संचित निधीवर भारित नाहीये, हे लक्षात ठेवा. पब्लिक अकाउंट मी आता सांगितलं तुम्हाला की जर समजा मित्राचे पैसे तुमच्याकडे असतील तर तुम्ही घरी देणार नाही, ते तुमच्या जवळ ठेवणार, कारण त्याला माघारी द्यायचे, कारण ते पैसे तुमचे नाहीतच. तसंच पब्लिक अकाउंट आहे 266(2) नुसार त्याची उभारणी ही सरकारची नसते. सरकारला बघा, तुम्ही नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट काढलं, पोस्टात पैसे ठेवले, बँकेत पैसे ठेवले, पीएफ मध्ये पैसे ठेवले, तर हे सगळे पैसे कुठे जाणार आहेत, सरकारकडे जाणार आहेत. पण सरकार त्याची फक्त सरकारची लायबिलिटी आहे, सरकारचे स्वतःचे पैसे नाहीत. वापर झाला तोपर्यंत सरकार वापरतं आणि परत लगेच माघारी देऊन टाकायचे असतात. त्यामुळे कन्सोलिडेटेड फंड मध्ये त्याचा समावेश होत नाही. आता त्याच्यामध्ये दोन टाईप आहेत, एकावर व्याज द्यावं लागतो आणि एकावर व्याज द्यावं लागत नाही. तर त्यात फक्त तुम्ही खालच्या साईडला लिहून घ्या, रेल्वे निधीला व्याज द्यावा लागतो. रेल्वे निधी ही सव्याज आहे, सॉरी निर्व्याज आहे. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. रेल्वे निधी आणि महामार्ग निधी. महामार्ग निधी व्याज नाही, निर्व्याज. रेल्वे निधी सव्याज, हे एवढं फक्त लक्षात ठेवा, बाकीचं काय एवढं नाही. महामार्ग निधी म्हणजे रोडसाठी जे निधी जमा होतो, शुल्क जमा होतो, सेस लावतो आपण, किंवा पेट्रोलला पण सेस आहे बघा, तर ते व्याज द्यावं लागतं, लागत नाही, त्याला व्याज द्यावं लागत नाही. गव्हर्नमेंट पगार कन्सोलिडेटेड फंड आहे तो, त्यातनं काढावा लागतो, मान्यता द्यावी लागते. गव्हर्नमेंट एम्प्लॉई मध्ये फक्त राष्ट्रपती असतील, उपराष्ट्रपती असतील, लोकसभेत सभापती असतील किंवा मग कॅग असतील, त्यांनाच फक्त कन्सोलिडेटेड फंड मध्ये मतदानाची गरज नाही. तो पण कन्सोलिडेटेड फंड मध्येच आहे. आता बघा, गव्हर्नमेंटचा पगार म्हणजे कुठं येणार आहे, शासनाच्या जमा खर्चात येणार आहे. पब्लिक अकाउंट मध्ये तर येणार नाही, आकस्मिक मधनं पण येणार नाही. म्हणजे कुठं येणार आहे तो, हा कन्सोलिडेटेड मधनं येणार, सगळंच खर्च कन्सोलिडेटेड मधनं होतं. आता कंटिजेन्सी फंड 267 नुसार आहे. आधीचे जे होते ते 266 1 आणि 2 नुसार होते. हा कधी कशानुसार आहे, 267 नुसार आहे. राष्ट्रपतीच्या नावाने केंद्राचा असतो आणि राज्याचा राज्यपालाच्या नावाने असतो. त्यांच्या सहीनुसार ते पैसे काढता येतात. मात्र त्याला उशीर करायची म्हणलं की मग अवघड होईल. त्यामुळं ते पैसे काढता येतात, मात्र माघारी टाकताना संसदेची मान्यता घ्यावी लागते. आता 267 कलमानुसार भारताचा आकस्मिक निधी कायदा करण्यात आला होता. पूर, सुनामी असेल, भूकंप असेल किंवा कुठलाही आकस्मिक प्रसंग असेल त्यावेळेस पैसे काढता येतील. आता 2005 पर्यंत तो 50 कोटीचा होता, हा लक्षात ठेवणं गरजेचं आहे तुम्हाला. हे 3 टप्पे.
2005 पर्यंत 50 कोटी, 2005 पासून 500 कोटी, आणि 21-22 अर्थसंकल्पात 500 ऐवजी 30,000 कोटी केलेलं आहे. हे लक्षात ठेवा, त्याचे टप्पे लक्षात ठेवा. लिहून घ्या वाटलं तर बाजूला, पुस्तकात दिलेलं आहे पण असं टप्प्यानं लिहून घ्या. आता धनविधेयक किंवा अर्थविधेयक, संसदेत मांडले जाणारे विधेयक कुठल्या कुठल्या टाईपचे आहेत? नॉर्मल सामान्य विधेयक, साधारण विधेयक म्हणतात. दुसरं असतं घटना दुरुस्ती विधेयक, तिसरं असतं धनविधेयक. धनविधेयक असलं तर त्याची पद्धत वेगळी आहे. आणि धनविधेयक असण्यासाठी सभापती त्याच्यावर स्वाक्षरी लागते. पहिल्या पानावर स्टिकर म्हणजे ते लिहिलेलं असतं धनविधेयक, आणि सभापतीची स्वाक्षरी असते. धनविधेयक म्हणजे काय तर ऑलरेडी म्हणजे नावानुसारच आहे की ते आर्थिक व्यवहाराशी रिलेटेड असते. मात्र धनविधेयक मध्ये काय काय असतं आणि काय काय नसतं बघा. जिथे जिथे कर शब्द येईल, कर शब्द बघा, कर, कर्ज, कर, कर्ज, निधी, ते सगळं कशामध्ये येणार आहे? धनविधेयकामध्ये येणार आहे. मात्र दंड आणि स्थानिक कर हे नाहीत. हे लक्षात ठेवा. फक्त काय नाही ते लक्षात ठेवा. कर असेल, कर्ज असेल किंवा निधी असेल, कर, कर्ज, निधी कशा तिथं धन मध्ये येणार, पैसे आहेत ना त्यामध्ये. फक्त दंड आणि स्थानिक कर हे धनविधेयकात येत नाही. आणि जर समजा धनविधेयक आहे का नाही हा प्रश्न जर तयार झाला, आता आधार बिल मंजूर होत नव्हतं, त्यामुळे त्यांनी काय केलं, आधार बिलला धनविधेयकात टाकून मंजूर करून घेतलं. कारण त्याला मग राज्यसभेची संमती लागत नाही, मोदी सरकारचं मेजॉरिटी राज्यसभेत नव्हती. मग धनविधेयक आहे का नाही ह्याच्यावर प्रश्न उपस्थित झाला तर पूर्ण अधिकार सभापतीचा आहे, त्याला कोणीच प्रश्न विचारू शकत नाही, न्यायालय पण नाही. त्यामुळं काय काय विधेयकावर टीका पण होते. धनविधेयक सोपं मार्ग आहे, म्हणजे बायपास करता येते राज्यसभेला, डायरेक्ट ते मंजूर करून घेता येते. त्यामुळे धनविधेयक आहे का नाही हा जर प्रश्न उभा राहिला तर मग जे सभापती आहेत लोकसभेचे ते निर्णय घेतील आणि त्यानुसार त्याची पुढे प्रोसिजर फॉलो केली जाईल. लोकसभा सभापती, कारण राज्यसभेला त्यामध्ये अधिकार नाहीत. 117व्या कलमानुसार हे तर माहिती आहे तुम्हाला, धनविधेयक असेल तर राष्ट्रपती शिफारस त्याला गरजेची असते. आता जी कार्यपद्धत आहे, प्रोसिजर आहे, ते 109व्या कलमात दिलेली आहे. धनविधेयक 110 कलमात आहे, प्रोसिजर 109 कलमात आहे. 117 मध्ये काय सांगितलं की राष्ट्रपतीची सही त्याच्यामध्ये गरजेचं आहे. धनविधेयक लोकसभेत मांडलं जातं आणि लोकसभेत संमत झालं तर राज्यसभेत जातं. राज्यसभेनं 14 दिवसात जर सूचनासह त्याला संमत केलं, नाही केलं तरी ते लोकसभेकडे येतं. सूचना स्वीकारायच्या का नाही ते लोकसभेवर डिपेंड आहे. नाही स्वीकारल्या तरी चालतं, स्वीकारल्या तरी चालतं. पूर्ण वरचढ लोकसभा आहे त्यामध्ये. आणि राज्यसभेने समजा जर 14 दिवसाच्या पाठवलं नाही तरी पण ते धनविधेयक राज्यसभेने संमत केलं असं समजलं जातं. आता आपली मिनिस्ट्री ऑफ फायनान्स आहे त्याचं स्ट्रक्चर बघूया आपण. मिनिस्ट्री ऑफ फायनान्स जे स्ट्रॉंग मिनिस्ट्रीज आहेत. आता आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात पण जे पद आहेत त्यामध्ये गृहमंत्री पद, त्याच्यानंतर दुसरं असतं अर्थमंत्री पद, आणि तिसरं असतं नगर विकास. या तीन पदांना सगळ्यात जास्त रस्सीखेच असते. त्यानंतर मग राहिलेला महसूल, महसूल नंतर ग्रामविकास, हे असे पदाची सिक्वेन्स आहे. त्याच्यामध्ये अर्थ मंत्रालय, केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाकडे खूप जास्त जबाबदारी आहे. आता संघराज्य पद्धती आपली संघराज्य पद्धत असल्यामुळे त्याला दोन्ही जबाबदारी येतात, राज्य आणि केंद्राचा. कारण केंद्र सरकार जो कर वगैरे जमा करतो किंवा फायनान्स मिनिस्ट्री आहे किंवा आरबीआय वगैरे सारख्या संस्था आहेत त्या पूर्ण भारतावर नियंत्रण ठेवतात ना, राज्याला मग त्याचा संबंध येतो. त्यामुळे फेडरल सिस्टीम असल्यामुळे दोन्हीवर त्याचा परिणाम होणार आहे. आता आपण काय करतोय तर त्याच्यामध्ये कुठले कुठले विभाग आहेत आणि त्यांची कामं काय आहेत एक एक आपण बघूया. आता सर्व्हिसेस जर बघितले आपण तर IRS दोन आहेत, IRS IT आणि IRS कस्टम. IRS इन्कम टॅक्स आणि IRS कस्टम अँड इनडायरेक्ट टॅक्स, त्यासोबतच इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस आहे, इंडियन सिव्हिल अकाउंट सर्व्हिसेस आहेत. आता सिव्हिल अकाउंट सर्व्हिसेस म्हणजे काय, तर जे लेखापाल वगैरे आहेत, अकाउंटंट आहेत, त्या यातून येतात. आणि जर महाराष्ट्रात जर बघितलं तर कॅफो नावाचं पद आहे, त्याला आपण वित्त व लेखा अधिकारी म्हणतो. ग्रुप बी आणि ग्रुप ए हे राज्यसेवेमधून भरले जातात. आणि सेंट्रल गव्हर्नमेंट इंडियन सिव्हिल अकाउंट सर्व्हिसेस आहे, ICAS.
त्यानंतर इंडियन कॉस्ट अकाउंट सिस्टम सर्व्हिसेस सुद्धा आहे. तर युपीएससी मधून भरले जाणारे पोस्ट आहेत, ते सगळं वित्त मंत्रालयाच्या अंडर येणार आहे. महत्वाचे IRS IT आणि IRS कस्टम हे सगळ्यात महत्वाचे आहेत त्यांच्यासाठी. कारण IRS IT आणि IRS कस्टम कुठल्या विंग वर काम करतात? जमेच्या विंग वर काम करतात. पैसे जमा करायचे, कर जमा करायचे ते त्यांच्यावर आहे. आता करायचे कुठले कुठले टाईप आहेत? डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. कर मध्ये कुठले टाईप असतील? डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. समा हे मंत्रालयाचे जे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत ते आधी बघूया आपण. ह्याच्यामध्ये स्किप झालेलं आहे. पुस्तकात थोडं लक्ष द्या. मी थोडं थोडं एक्सप्लेन करतो. जसं महाराष्ट्राच्या सरकारचा जर विचार केला तर सगळ्यात महत्वाचा विभाग कोणता आहे? सामान्य प्रशासन. सामान्य प्रशासन सगळ्यावर लक्ष ठेवतं ना. तसंच वित्त मंत्रालयाचा जो आत्मा आहे तो आर्थिक व्यवहार डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स आहे. डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स सगळ्यात महत्वाचं काम करतं आर्थिक धोरण ठरवणं. बजेट डिव्हिजन कोणाच्या अंडर येतं? डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्सच्या अंडर येतं. राजकोषीय धोरण ठरवायचं, सार्वजनिक वित्त, चलनवाढ, कर्ज व्यवस्थापन करणे, जे भांडवली बाजार आहे त्याच्याविषयी धोरण ठरवणे, फॉरेक्स, परकीय कर्ज, परकीय गुंतवणूक आणि चलनसाठा हे सगळं असेल, किंवा नाणी नोटा छापणे असेल, त्याचं सर्क्युलेशन करणं असेल, हे सगळ्या गोष्टी कशामध्ये येणार आहेत? इकॉनॉमिक अफेअर्स मध्ये येणार आहेत. बजेट डिव्हिजन, ज्या बजेट डिव्हिजन अंतर्गत बजेट तयार केला जातो तो पण इकॉनॉमिक अफेअर्सच्या अंडर आहे, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स. आता जे डिपार्टमेंट असतात त्यांना वेगळा सेक्रेटरी असतो. आता त्याची सिस्टीम कशी आहे? फायनान्स सेक्रेटरी जो असतो त्याला प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणतात. प्रिन्सिपल सेक्रेटरी पूर्ण फायनान्स मिनिस्ट्रीचा सेक्रेटरी झाला. त्याच्या अंडर जे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटला काय असणार आहे? वेगळा सेक्रेटरी असणार आहे. किंवा मग जॉईंट सेक्रेटरी पण असतात. जर छोटा डिपार्टमेंट असेल तर त्याला जॉईंट सेक्रेटरी नावाचं पद असतं. आता यामध्ये फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड सुद्धा होतं. आता ते बंद केलंय आणि वेगवेगळ्या डिपार्टमेंटकडे दिले. फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड काय काम करायचं? समजा मला गुंतवणूक करायची आहे आणि ती गुंतवणूक संरक्षण व्यवहारात किंवा कुठल्या तरी एखाद्या मीडियामध्ये करायची असेल तर त्यासाठी FIPBचं सर्टिफिकेशन किंवा त्यांची मंजुरी आवश्यक असायची. 2017ला ते बंद करून, समजा आता मीडिया संदर्भात आहे ना, मग माहिती व प्रसारण मंत्रालय जे आहे त्याच्याकडनं मान्यता घ्यावी लागेल. संरक्षणासाठी आहे ना, तर मग संरक्षण मंत्रालयाच्या ज्याकडनं माहिती घ्यावी लागेल, मान्यता घ्यावी लागेल. समजा माझं रोड संदर्भात आहे तर रस्ते आणि महामार्ग मंत्रालय त्याच्याकडनं मागणी घ्यावी लागेल. समजा ते सिव्हिल एव्हिएशनवर आहे तर सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्रीकडनं घ्यावं लागेल, विमानासंदर्भात असेल तर. आता हे FIPB ऐवजी त्या मंत्रालयाला ते अधिकार दिलेले आहेत फॉरेन इन्व्हेस्टमेंटवर निर्णय घ्यायचे. त्यानंतर फेमा कायदा, फेअर आणि फेमा माहिती आहे, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट, जे फॉरेन इन्व्हेस्टमेंट येणार आहे किंवा एक्सचेंज जी केली जाते ती फेमा सुद्धा या अंतर्गत इकॉनॉमिक अफेअर्स अंतर्गत येते. सगळ्यात मोठं डिपार्टमेंट कोणतं आहे यातलं? इकॉनॉमिक अफेअर्सच आहे. नंतर पुढे डिपार्टमेंट ऑफ एक्सपेंडिचर, सरकारचा जो खर्च आहे तो सगळं त्यामध्ये येईल. आता यामध्ये सरकारचा जो खर्च होतो तो योग्य पद्धतीने होतो का, त्यासाठी वेगवेगळ्या मंत्रालयांना शिफारसी आणि खर्च करायच्या पद्धती, आणि ते खर्च झाल्यानंतर खर्च कशा पद्धतीने करेल सरकार, एकतर राज्य सरकारला द्यायचं असतं आणि ते देताना वित्त आयोग सुचवतो. त्यानंतर त्याचे लेखी कसे ठेवायचे, अकाउंट कसे मेंटेन करायचे, हे सगळं त्याच्या अंतर्गत येणार आहे. त्यामुळं जो CJ कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स जो लेखी तयार करतो ते कोणाच्या अंडर येईल? खर्च विभागाच्या अंडर येईल. कारण CJ काय करतोय तर खर्चाचे लेखे तयार करतोय. तर प्रश्न आपल्याला वाचताना आपण सगळं वाचतो समजतो, पण प्रश्न करताना आपल्याला काय लक्षात ठेवायचं की प्रश्न कशावर विचारला जाईल. तर CJ कोणाच्या अंडर येतो ह्याच्यावर पण प्रश्न येईल. मग तुमचं त्यावेळेस मग डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यूच्या अंडर येतो, खर्चाच्या येतो का आर्थिक व्यवहाराच्या अंतर्गत येतो, हा कन्फ्युजन होऊ शकतो. त्यामुळे वाचताना तेवढी काळजी घ्या. आता डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू, आता रेव्हेन्यू डिपार्टमेंट आहे त्याच्याकडे काय तर सरकारला पैसे जमा करून द्यायचे. खर्चाला पैसे कोण जमा करून देतं? महसूल विभाग. खर्च कोण करतं? खर्च विभाग. तर महसूल विभागामध्ये डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्स संदर्भात सगळ्या गोष्टी आहेत, त्याचं प्रशासन ऍडमिनिस्ट्रेशन सगळं त्यामध्ये येणार आहे. म्हणजे IRS IT आणि IRS कस्टम अँड इनडायरेक्ट टॅक्सेस जे ऑफिसर्स आहेत, IRS ऑफिसर, ते कोणाच्या अंडर येतील? डायरेक्ट कुठल्या डिपार्टमेंटमध्ये येतील तर महसूल डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू अंडर येतील. आपल्या इथं जिल्हाधिकारी येतो कारण रेव्हेन्यू आपले टॅक्सचे जे हे आहेत ते वेगळे आहेत. राज्याकडे शेतीचा वगैरे टॅक्स दिलेला आहे, शेती असेल बाकीचे इतर महसूल असेल ते कशातनं गोळा केले जातात? कलेक्टर थ्रू गोळा केले जातात. त्यामुळे त्याला महसुली अधिकारी म्हणतो. पण केंद्र सरकारचा महसूल मध्ये अधिकारी कोण आहे? IRS आहे. IRS IT आणि IRS कस्टम.
तर ओपीएमच्या उत्पादनावर नियंत्रण ठेवणं, नष्ट करणं, त्यानंतर कर सुधारणा राबवणं, सीबीडीटी आणि सीबीआयसी हे 2 विभाग त्या अंतर्गत कार्यरत आहेत. नंतर पीएमएलए ईडी जास्त चर्चेत आहे. ईडी आणि एन्फोर्समेंट डायरेक्टरेट जी कारवाई करते, लोकांना अटक करते. आता सध्या बऱ्याचशा मंत्री अधिकाऱ्यांना अटक केलेली आहे. तर ते पीएमएलए नावाचा जो कायदा आहे 2002चा, त्याच्या अंतर्गत अटक केली जाते. हा कायदा खूप स्ट्रॉंग आहे, त्याच्यामध्ये लवकर जामीन मिळत नाही. त्यामुळे ईडीला या पीएमएलए कायद्याचा वापर होतोय. फेमा आणि पीएमएलए हे कायदे ईडी मार्फत राबवले जातात. आता सध्याचे जे अटक होतात, अनिल देशमुखची अटक असेल, नवाब मलिकची अटक असेल, तर हे सगळे पीएमएलए अंतर्गत अटक केलेले होते. नंतर दीपम दीपमचं नाव पण त्यांनी तसं चांगलं ठेवलंय. ज्यावेळेस मोदी गव्हर्नमेंट आलं त्यानंतर प्रत्येक डिपार्टमेंटचे नाव असे काय तर जुळतील असे ठेवण्यात आले होते. दीपम म्हणजे काय, डिपार्टमेंट ऑफ डिसइन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक ॲसेट मॅनेजमेंट. त्याचं नाव जरी गोंडस असलं तरी पण हे सरकारच्या संपत्ती विकणारं डिपार्टमेंट आहे. डिसइन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक ॲसेट मॅनेजमेंट म्हणजे लोकांची संपत्ती विकण्यासाठी हे डिपार्टमेंट काम करते. 1999 ला निर्गुंतवणूक विभाग झाला होता. हे सगळं लक्षात ठेवायची गरज नाही. 2016 त्याचं दीपम नावाने विभाग तयार करण्यात आला. काही काळात ते मंत्रालय पण होतं वेगळं, पण आता सध्या ते दीपम म्हणून 2016 पासून सध्या कार्यरत आहे. आता या अंतर्गत राष्ट्रीय गुंतवणूक निधी हे लिहून घ्या. नॅशनल इन्व्हेस्टमेंट फंड, इन्व्हेस्टमेंट फंड 2005 ला स्थापन झाले. जे येणारे सगळे पैसे असतील ते नॅशनल इन्व्हेस्टमेंट फंड मध्ये टाकले जायचे. आता कुठल्या ह्याच्यात किती टक्के शेअर विकायचे, कुठले आत्ता विकायचे, कुठल्या उद्या विकायचे, कुठल्या पुढच्या वर्षी विकायचे, सगळ्या गोष्टी या दीपम या विभागांतर्गत निर्णय घेतले जातात. तर डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस, आता ज्या बँक आहेत, एलआयसी सारख्या संस्था आहेत, एसबीआय, नॅशनलाइज बँक आहेत आपल्या, हे सगळ्यांचं नियंत्रण किंवा सगळ्यांचं कंट्रोल करायचं काम डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस करतं. आरबीआयचे गव्हर्नर, डेप्युटी गव्हर्नर असेल, बीबीबी मध्ये आपण सदस्य पाठवलेले आहेत. त्यानंतर आता एफएसआयबी नावाची नवीन संस्था स्थापन केलेली आहे. त्याच्यामध्ये जे सरकारी सदस्य नेमले जातात त्याचा निर्णय कोण घेतं? वित्त मंत्रालय घेतं. पण वित्त मंत्रालयामधलं कोणतं डिपार्टमेंट घेतं? डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस, ज्या आर्थिक सेवा आहेत. आता जी प्रधानमंत्री जनधन योजना वगैरे होती ती ह्याच्या अंतर्गतच राबवली जात होती. आता जे सार्वजनिक आता हे नवीन लिहून घ्या. 6वं डिपार्टमेंट नवीन स्थापन झालेलं आहे, पुस्तकात दिलेलं आहे, सार्वजनिक उपक्रम विभाग. त्याचं काय लक्षात ठेवायचंय, हे आधी कोणाच्या अंडर होतं? तर वाणिज्य मंत्रालयाच्या अंडर होतं. डिपार्टमेंट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स अंडर होतं. ते 7 जुलै 2021 ला वित्त मंत्रालयाअंतर्गत आणलंय. आता बजेटच्या टॉपिक मध्ये आपण बऱ्याच गोष्टी बघितल्यात, पण ज्या महत्वाच्या आहेत त्या गोष्टी आपण परत रिपीट करतो. आता बघा, हे लक्षात ठेवा, ह्याच्यावर प्रश्न फिक्स येणार. अर्थसंकल्पीय जमामध्ये 2 टाईप असतात. एक महसुली म्हणजे रेव्हेन्यू असते, भांडवली म्हणजे कॅपिटल. रिसिप्ट 2 टाईपचे आहेत, रेव्हेन्यू आणि कॅपिटल. आता रेव्हेन्यू मध्ये तुम्हाला सहज लक्षात राहील, एक असेल टॅक्स आणि दुसरं असेल नॉन टॅक्स. तर टॅक्स मध्ये काय असेल? डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. डायरेक्ट मध्ये इन्कम टॅक्स असेल, कॉर्पोरेट टॅक्स असेल, एक्साइज असेल, हे डायरेक्ट आहेत. इनडायरेक्ट काय? जीएसटी सारखे जे टॅक्स आहेत, सेल टॅक्स, वॅट वगैरे, ते इनडायरेक्ट आहेत. आता करेक्ट तर लक्षात ठेवता नाही ना तुम्ही, एका ह्याच्यात एका सुरात लक्षात ठेवा. व्याज नफा, व्याज नफा लाभांश, व्याज नफा लाभांश आणि बाकीचे जे उत्पन्न आहे, उत्पन्न, दंड, अनुदान यापासून जे मिळतं, व्याज नफा लाभांश. जर समजा तुम्ही कर्ज दिलंय आणि त्या कर्जाची परतफेड आली, समजा केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याला 5,000 कोटी कर्ज दिले, ते 5,000 कोटी मधला त्याला समजा 200 कोटी व्याज येते, तर 200 कोटी व्याज कुठे जमा होईल? कॅपिटल मध्ये नाही जमा होत. व्याज ते रेव्हेन्यू मध्ये जमा होतं आणि रेव्हेन्यू मध्ये नॉन टॅक्स रेव्हेन्यू रिसिप्ट मध्ये जमा होतं. हे लक्षात ठेवा.
हा, नफा कुठे व्याज कुठे जमा होईल तो नॉन रेव्हेन्यू नॉन टॅक्स रेव्हेन्यू मध्ये. लाभांश समजा आता सरकारची कंपनी आहे, सरकारने एलआयसी मध्ये 50% पेक्षा जास्त शेअर आहे आणि एलआयसी ला 3,000 कोटीचा फायदा झालाय, त्यातले 1,500 कोटी राज्य केंद्र सरकारचे, तर ते कुठे जमा होईल, त्याचा डिव्हिडंड आहे तो नॉन टॅक्स रेव्हेन्यू मध्ये. नफा, जर सरकारची स्वतःची रेल्वे आहे, रेल्वेमध्ये काय नफा झाला असेल तर ते कशात जाणार आहे, नॉन टॅक्स रेव्हेन्यू मध्ये. त्यानंतर दंड उत्पन्न, सरकारनं समजा एन्व्हायरमेंटच्या आधारावर रामदेव बाबाला किंवा त्या श्री श्री रविशंकरला दंड केला होता, तर ते 100 कोटी रुपये ते कुठे जमा होतील, 100-200 कोटी रुपये नॉन टॅक्स रेव्हेन्यू मध्ये. अनुदान प्राप्ती, समजा अनुदान मिळालंय सरकारला, आता फ्री मध्ये अनुदान मिळालंय, वर्ल्ड बँकने काय अनुदान दिलं असेल किंवा WHO ने काय अनुदान दिलंय आरोग्यासाठी, तर अनुदान तर माघारी फेडायचं नाही ना, फ्री मध्ये झालंय तर ते सुद्धा नॉन टॅक्स रेव्हेन्यू मध्ये जाणार आहे. आता भांडवली जमा मध्ये बघा, बिगर कर्ज आणि कर्ज जमा. बिगर कर्ज जमा आणि कर्ज जमा मध्ये काय काय फरक आहे, तर बिगर कर्ज जमा मध्ये काय, तर ह्याचं पुढं काय राहत नाही. आता कर्ज पुनर्प्राप्ती, महाराष्ट्र सरकारला 5,000 कोटी रुपये कर्ज दिलं होतं आणि 2,000 कोटी रुपये मुद्दलातले माघारी दिले त्यांनी, तर ते कुठं जातील, मुद्दल जे आहे ते माघारी येताना नॉन डेप्ट रिसिप्ट मध्ये जाते, म्हणजे कॅपिटल अकाउंट मध्ये जाते, हे लक्षात ठेवा. नंतर निर्गुंतवणूक, रिस्क इन्व्हेस्टमेंट केलं, समजा सरकारनं आता एअर इंडिया विकून टाकली टाटाला, त्यातनं समजा त्यांना 4,000 कोटी आले असतील, तर ते कुठे जातील, कॅपिटल मधल्या नॉन डेप्ट रिसिप्ट मध्ये, कर्ज नाही तयार करत ना ते. तर लिलाव उत्पन्न, सरकारनं काय केलं, एअर इंडियाची बिल्डिंग लिलाव करून राज्य सरकारला विकून टाकली, मुंबईची बिल्डिंग विकली, साऊथ मुंबईची एअर इंडियाची बिल्डिंग, तर ते विकल्यानंतर ते पैसे कुठे जातील, त्यांना नॉन डेप्ट कॅपिटल रिसिप्ट मध्ये जातील. आता डेप्ट मध्ये बघा, अंतर्गत कर्ज, देशाच्या अंतर्गत सरकारनं गव्हर्नमेंटचे बॉन्ड विकलेत, बॉन्ड विकून कर्ज घेतले, तर ते कुठे जातील, अंतर्गत कर्ज मध्ये जातील, किंवा त्या कंपन्याचे त्यांनी डिबेंचर वगैरे विकत घेतलेले. तर बहिर्गत कर्ज, समजा इतर देशाकडनं कर्ज घेतलेले ते बहिर्गत कर्ज मध्ये जातील. सार्वजनिक लोकलेख्यामधून काय उचल केली असेल पब्लिक अकाउंट मध्ये, ते सुद्धा कर्ज जमाच आहे. सार्वजनिक लोकलेख्यातनं जे उचल केले ते सुद्धा कर्ज जमा मध्ये, हे स्टार करून लक्षात ठेवा, हे पुस्तकात पण स्टार करून लक्षात ठेवा. पब्लिक अकाउंट मधनं जे उचल आहे ते डेप्ट रिसिप्ट आहे, कॅपिटल डेप्ट रिसिप्ट आहे, हे लक्षात ठेवा. आता हे सगळं तुम्हाला इथं सांगितलेलं आहे मी, ते आकडे लक्षात ठेवू नका, ते दिलेले आहेत. आता अर्थसंकल्पीय खर्चाचा बघा, त्यामध्ये महसुली खर्च आहे, दुसरा काय भांडवली खर्च आहे. महसुली खर्च काय असेल, एक तर योजनावर खर्च करते नाही, दुसरा असेल योजनेत तर खर्च. योजना आहे, आता समजा मनरेगा आहे, पीएम आवास योजना आहे, ते काय झाले, मनरेगामध्ये पगारासाठी आणि मजुरीसाठी जी योजना दिली खर्च केला जातो. आता समजा आपला रुसा नावाची योजना चालू आहे, रुसा अंतर्गत जो पगार दिला जातो किंवा मनरेगा अंतर्गत जी मजुरी दिली जाते, अनुदान सबसिडी दिली जाते, ते काय झाला, योजना महसुली खर्च. आणि योजनेत तर महसुली खर्च, आता समजा सैनिक आहेत त्यांचे किंवा शिक्षक आहेत, ते आधीच नेमलेले आहेत, योजनेनुसार नाही. जर समजा अंतर्गत नेमलेला शिक्षक असेल तर तो त्याची पगार असेल ती योजना महसुली खर्च झाली, आणि तो आधीच नेमलेला शिक्षक आहे त्याची पेन्शन आहे ती झाली योजनेतर महसुली खर्च. त्यानंतर अनुदान आणि सबसिडीवर होणारा नागरी खर्च, समजा ही योजनेत नाहीये मात्र वेगवेगळे अनुदान दिले जात आहेत. समजा अचानक आता आपण 3,000 रुपये जाहीर केले आणि लोकांना शेतकऱ्यांना वाटतोय 3,000 रुपये, तर ती काय झाली, योजना महसुली खर्च. आणि समजा दुष्काळ पडलाय, प्रत्येक शेतकऱ्याला आपण हेक्टरी 2,000-2,000 रुपये मदत देतोय, अनुदान देतोय, ते काय झालं, योजनेत तर महसुली खर्च. समजा ते आपण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देतो, ते काय झाले, योजना. दुष्काळामुळे किंवा आपत्कालीन परिस्थितीमुळे देतो अनुदान, तर ते काय झालं, योजनेत तर महसुली खर्च. आता भांडवली खर्च, भांडवली खर्च मध्ये यामध्ये व्याज देत आहे काय, ह्याला अविकासात्मक म्हटलं जातं. समजा महाराष्ट्र सरकार काय करतंय, 200 कोटी रुपये सरकारला व्याज देते आणि ते दरवर्षी द्यावं लागतंय, त्यातनं काय डेव्हलपमेंट होते का, तर तो खर्च तर आहेच, योजनेत तर महसुली खर्च आहे, मात्र त्यातनं डेव्हलपमेंट नाही आहे काय, त्यामुळे अविकासात्मक खर्च असं म्हटलं जातं त्याला. ह्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे, ते भगव्या कलर मध्ये मुद्दामून हायलाइट करून दिलाय, लक्षात ठेवा. पुस्तकामध्ये पण सरांनी दिलंय,
मी पण इकडं कॉपी पेस्ट केलेलं आहे, ते पुस्तकात आहे तुमच्या ऑलरेडी. तर भांडवली खर्च मध्ये बघा, योजना भांडवली खर्च आणि योजनेतर भांडवली खर्च. आता समजा योजना खर्च म्हणजे काय, तर रुसा नावाची स्कीम चालू आहे, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान. त्याच्यामध्ये कॉलेजेस उभारले असतील काय, किंवा एम्स सारख्या संस्था, मेडिकल कॉलेज, IIM कॉलेज उभारले, तर ते कॉलेज उभारताना काय असेल, तो योजना पायाभूत सेवा उभारणी खर्च. आणि दुसरा जो आहे काय, समजा योजनेतर भांडवली खर्च. समजा इन्व्हेस्टमेंटसाठी एखाद्या राज्याला, एखाद्या संस्थेला जर काय कर्ज दिलं असेल, तर ते योजनेत तर भांडवली खर्च. अचानक कर्ज दिलं ना, ते कुठल्या स्कीम अंतर्गत नाही. नंतर पायाभूत सुविधा उभारणीसाठी आपण योजना नसताना उभारणी केली. समजा प्रधानमंत्री भारत जोडो योजना आहे, त्यानंतर ग्राम सडक योजना आहे, त्या अंतर्गत जे रस्ते उभारले जातात ते पायाभूत सेवा योजना भांडवली खर्च अंतर्गत आहे. मग समजा आता इथं एखादी यात्रा आहे किंवा गणपतीचा कार्यक्रम आहे, याच्यामध्ये मोठं काहीतरी लागणार आहे आपल्याला, पायाभूत सुविधा लागणार आहे, तर ते काय असतील, योजनेतर भांडवली खर्च असतील. युद्ध सामग्री खर्च हा सुद्धा योजनेतर आहे, मात्र हा अविकासात्मक आहे, कारण युद्धाचा खर्च हा डेव्हलपमेंटसाठी वापरला जाणार नाहीये. त्यामुळे युद्ध सामग्री खर्च असेल किंवा व्याज देत असेल, व्याज देत हा महसूल आहे. व्याज म्हणलं तर काय येणार आहे, कधी पण रेव्हेन्यू मध्येच येणार आहे. आणि युद्धासाठी जो कॅपिटल इन्व्हेस्टमेंट असते, आता आपण काय विमान वगैरे घेतले असतील किंवा रणगाडी घेतले असतील, काय ट्रक्स घेतले असतील, काय नवीन कुठली सिस्टीम घेतली असेल, तर ती सगळी युद्धासाठी घेतलेली असते, ते नॉन डेव्हलपमेंट आहे, हे लक्षात ठेवा. आता आपण जमा बघितली, आता खर्च बघूया. खर्चामध्ये बघा, महसुली खर्च आणि भांडवली खर्च. महसुली खर्च काय असतो, तर पगार, पेन्शन, व्याज, अनुदान आणि सेवा, जसं आपण आधी बघितलं तसंच सेम आहे. जमामध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच खर्चामध्ये आहेत, त्यात काही जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. जमेत जे तेच खर्चामध्ये आहेत ना. तर ते पगार, पेन्शन, व्याज, अनुदान, सेवा हे सगळे महसुली खर्च देतात. कर्ज, गुंतवणूक, पायाभूत सुविधा, भांडवली वस्तूवर जे खर्च खरेदी खर्च केले जातात. समजा शाळा उभारायची असेल, तर शाळा काय झाली, कॅपिटल एक्सपेंडिचर झालं. पण पगार द्यायचा असेल तर ते काय झालं, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर सारखं सारखं द्यावं लागतं, ते छोट्या अमाऊंट मध्ये असतं. कॅपिटल म्हणजे काय, तर त्याचं भविष्यात काय तर फायदा होणार आहे, भविष्यात ती गोष्ट आपल्याला उत्पन्न मिळवून देणार आहे. भांडवल म्हणतो ना आपण त्याला बोलीभाषेत, किंवा इथं पण मराठीत भांडवलच नाव आहे. तर आता ह्याच्यामध्ये योजना महसुली खर्च आहेत आणि योजनेतर महसुली खर्च आहे, हे आपण आता वर बघितलेलेच आहे. आता ह्याच्यामध्ये आहे ना, दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, त्या वर लिहून घ्या फक्त. 2016-17 पासून नियोजन आयोग संपला. व्यवस्थित लिहून घ्या. नियोजन आयोग संपले नाही किंवा रद्द झाले नाही. नियोजित व बिगर नियोजित वर्गीकरण रद्द करण्यात आलं. पुस्तकात 17-18 दिलंय, करेक्शन करून 16-17 करा. की केले सरांनी नवीन एडिशन मध्ये बरोबर. एक मिनिट बघून सांगतो. सतरा अठरा नाही, 16-17 पासून आहे पुस्तकात. 17-18 दिले, 16-17 पासून नियोजन आयोग संपले. नियोजित आणि बिगर नियोजित वर्गीकरण रद्द करण्यात आलेलं आहे. आता ही शिफारस कोणी केली होती, रंगराजन शिफारस, रंगराजन समितीने केली होती.
आता तूट वगैरे या कन्सेप्ट आपण बजेटमध्ये बघितलेले आहेत. आता तुम्ही बजेटचा एकदा लेक्चर रिवाइज करून बघा. आता आपण नंतर पुढच्या लेक्चरमध्ये आहे ना डायरेक्ट हे सुरू करूया. तुटीचा अर्थ बनवा. डेफिसिट फायनान्सिंग म्हणजे काय? डेफिसिट फायनान्सिंग मध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे कर्ज गेले जातात, लेख आणि लेखा परीक्षण, ते पुढच्या लेक्चरच्या एक अर्ध्या तासात ते संपून जाईल. आता आपण थांबूया.